तर कशात सगळ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि वेलकम टू रोहित जाधव ब्लॉग. तर वर्ष बघता बघता संपायला आलं. कसे पाठोपाठ महिने गेले, दिवस गेले, तास मिनटं ते पटकन आता संपून गेलं 2024. आणि हा एक 2024चा रिकॅप की आपल्या चॅनलवर तुमच्या सपोर्टनी आपण काय काय ह्या वर्षामध्ये केलं, तर त्याचा हे छोटा हा व्हिडिओ. आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तरी अजून टाईम आहे, पण हा व्हिडिओ आता तुम्ही बघताय तर असेल 1 जानेवारी, म्हणून तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तसेच भीमा कोरेगाव इथे 500 शूरवीरांना मानवंदना. तर गेल्या वर्षी 31 तारखेला मी, ऋतिक सिद्धांत आणि कोण होतं सोबत, ऋतिकचा साहिल आणि अजून एक ऋतिकचा मित्र होता, ते आम्ही BKC मध्ये गेलो होतो. तिथं फाउंटन शो होता. तिथून घरी आलो आणि मग सेलिब्रेशन झालं. आणि 2024ची सुरुवात ही ट्रॅकचा जो आपला काय बोलतात उपोषण स्ट्राईक होती, हा ट्रॅकची स्ट्राईक होती, त्यामुळे पेट्रोलनी झाली होती, पेट्रोल स्ट्राईकनी. तर पहिला व्लॉग हा पेट्रोलचा आला. त्यानंतर शिवाजी पार्कमध्ये एक प्रोग्राम होता, तिथं तो अटेंड केला. शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल होतं, ते अटेंड केलं. त्याच्यानंतर काळा घोडा, प्रभादेवीची जत्रा. आणि त्यानंतर शाळेत गेलो 26 जानेवारीला. आणि पहिल्यांदाच नाशिकला गेलो होतो, काळाराम मंदिर, जिथे बाबासाहेबांनी सत्याग्रह केला काळाराम मंदिरात जाण्यासाठी, तर तिथं गेलो. त्यानंतर नाशिकमधील बुद्धलेणी आहे, त्रिरश्मी बुद्धलेणी, ती बघितली. मग तिथून परत बॅक टू मुंबई. मग माता रमाईची जयंती झाली. त्यानंतर संडे क्रिकेटचे ब्लॉग झाले. पिक्चरचे रिव्ह्यू करण्यात आले, डेडपूल आणि वोल्वरिन. त्याच्यानंतर मुंबईत राहून पण सुद्धा मला माहिती नव्हतं अशी एक जागा बघण्यात आली, म्हणजे धारावी बस डेपो आहे, तर त्याच्यासमोर महाराष्ट्र नेचर पार्क म्हणजे नर्सरी आहे. अतिशय मोठा परिसर, शांत जागा. मुंबईत पण सुद्धा हे मला पण आश्चर्यजनक होतं. तरी मी गेलो तिथं, मस्त छान एक वेगळा बघायला भेटला, अनुभवायला भेटलं. त्यानंतर लोचनची जी मोठी बहीण आहे, तर तिची एंगेजमेंट, तिचं लग्न झालं 2024, तर तिची एंगेजमेंट आणि हळदीचा व्हिडिओ आले. अतिशय मजा मस्ती अशी होती. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, त्याचा व्लॉग आला. त्याच्यानंतर खो खो आणि कबड्डीचा स्पर्धा झाला, त्याचा देखील व्लॉग आला. त्याच्यानंतर माझा मित्र यश महाडी, तो परेलश्री झाला, तो एक व्लॉग आला. आणि पहिल्यांदाच चॅनलवर तो इंट्रोड्यूस झाला. त्याच्यानंतर अजून गावाला शिमग्याची मोठी आठवण आहे. शिमग्याला गावाला गेलो होतो आणि एक पराक्रम करून आलो मी, म्हणजे तो गाडी ठोकून आलो होतो. तर गावाला शिमगा कशा प्रकारे असतात, त्याच्यानंतर आलो. मग गाडीचं काय सर्व्हिसिंग आणि सगळे नीट व्यवस्थित करून नवीन पार्टाने टाकून आलो, झाले. आणि मग त्याच्यानंतर जल्लोष जयंतीचा, मग जयंती सुरुवात. त्याच्यानंतर जयंतीची सुरुवात जांभुरी मैदानावरती 133व्या जयंतीनिमित्त 133 किलोचा केक कट करण्यात आला. तो एक प्रोग्राम होता ओपन ग्राउंडमध्ये वरळीला, जांभुरी मैदानात. त्यानंतर महात्मा फुले यांची जयंती करण्यात आली विहारात, ती झाली. 13 एप्रिलची नाईट होती, तर ती मी आणि ऋतिक सिद्धांत राज असे आम्ही वरळीला गेलो. तिथून दादरला गौतमनगर असे फिरलो आणि त्याच्यानंतर घरी आलो. आणि मग 14 तारखेला महामानवाची जयंती, त्या अँटोबिलमधली भीम जयंती 133वी, हिचा व्लॉग, ती साजरी करण्यात आली. त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा होता, तो साजरा करण्यात आला, ऑर्केस्ट्रा. त्यानंतर सगळ्यात मोठी दुर्घटना म्हणजे फोनचा डिस्प्ले गेला, तर नवीन डिस्प्ले टाकण्यात आला. त्याच्यानंतर नाईट राईड, यंदा सौरभच्या मम्मी पप्पांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस झाला, तो एक व्लॉग आला आहे. त्याच्यानंतर जयंतीसाठी परत गावाला गेलो. मग गावच्या मॅच असो, जयंतीची तयारी असो, कोकणातील पारंपरिक ढोल ताशे वाजवायचे असो, गावची जयंती आली, संगीत खुर्ची. त्याच्यानंतर रत्नागिरीला जेटीला गेलो, एक फॅमिली डिनर
असा एक व्लॉग आला जो सगळ्यांना प्रचंड भरपूर प्रमाणात आवडला. सगळे मला त्या व्हिडिओबद्दल भरपूर भेटूनसुद्धा बोलत होते. त्याच्यानंतर मुंबईला येऊन राजसोबत एक राईड झाली बाईकवर, तिचा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर परत एकदा मी आणि राज गावाला गेलो होतो, त्याचे व्हिडिओ आहेत. आंब्याचे रोप कसे बांधतात ते देखील मी बघण्याचा प्रयत्न झाला. आणि सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हणजे वर्ल्ड कप. तर त्या ऐतिहासिक घटनेचा मी एक साक्षीदार होतो. चॅम्पियन इंडियन टीम तेव्हा ती मुंबईला मरीन ड्राईव्हला बसमधून आली, तेव्हा मी तिथे साक्षीदार होतो. तर तो एक व्हिडिओ आला. त्याच्यानंतर संडेचा क्रिकेटचे परत आलं. सौरभचं प्रोडक्शन हाऊस आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सौरभ काम करतो, त्यांचा पहिला पिक्चर घरात गणपती ह्याच्या प्रोमोला गेलो होतो. प्रीमियरला गेलो तेव्हा. त्यानंतर परत गावाला गेलो अचानकमध्ये, असं न सांगा का एक दुर्घटना झाली त्याच्या निमित्तानं. पण मग गावाला जाऊन जी मजा मस्ती आली वज्रावरची जाऊन, ती अनुभवायला भेटली. आणि पहिल्यांदाच यूट्यूब फॅन फेस्ट काय असतो तर तो अनुभवायला मिळाला. माझा मित्र कुणालसोबत मी गेलो, त्याला पासेस भेटली, मला नाही भेटली. मग त्यानं त्याच्या पासेसवरून मला घेऊन गेलं. मग आम्ही कसा असतो भरपूर पहिल्यांदा यूट्यूबर्स काय असतात, यूट्यूब फॅन फेस्ट काय असतो, कसा काय असतं, तर ते BKCमध्ये होता. तिथं आम्ही जाऊन भेट दिली. मग 15 ऑगस्ट आणि बोलता 8वा महिना ऑगस्ट, बड्डेचा महिना. बड्डेच्या दिवशी बुलेट आली. आणि मग त्याच्यानंतर बुलेटचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ, बुलेटचा एक व्लॉग आला. त्यानंतर आले घरोघरी गणपती, म्हणजेच आपला गणेश उत्सव, मुंबईमधील सर्वात मोठा गणेश उत्सव, एनटॉपीचे गणपती. त्याच्यानंतर विसर्जन सोहळा मी अनुभवला. विसर्जन सोहळ्याचं हे माझं दुसरंच वर्ष होतं. लालबाग, मुंबईचा राजा, गणेश गल्ली. त्याच्यानंतर वामन नव्या दमाने, महान कवी शाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्ताने वामन नव्या दमाने हा कार्यक्रम तिथं साजरा करण्यात आला शिवाजी मंदिरला. त्याच्यानंतर राजू म्हणजेच राज, आमचे छोटे भ्राता बंधू ह्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्याचा एक ब्लॉग आला. आणि मग आले नवरात्र उत्सव, मुंबईची माऊलीचं आगमन सोहळा असो, मुंबई देवी दर्शन असो, मुंबईची माऊली, मुंबईची आई, मुंबईची अम्मा. त्याच्यानंतर मराठी दांडिया नाईट असो, तेव्हा आम्ही सगळेजण गेलो होतो. मग आला धम्मचक्र प्रवर्तन दिवस, सौरभचा बड्डे, शिवाजी पार्क दीपोत्सव, दिवाळी. आणि पहिल्यांदा एवढा लांबचा प्रवास केला ते म्हणजे, आणि एक अशा ठिकाणी जाऊन आलो आम्ही सगळेजण, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव अंबावडे. आणि माता रमाईचे गाव वणड, तर तेथील महामानव व माता रमाईचे स्मारक बघितले. तिथं आम्ही वस्ती केली आणि तो अनुभवला. एक आमचं वेगळा असा अनुभव होता, न सांगण्यासारखा असा, म्हणजे सांगते शब्दांना व्यक्त नाही होणार, तो असा अनुभव होता. त्यानंतर यंदाचं इलेक्शन, आणि हे माझं पहिलंच वोटिंग होतं, तर त्याचा देखील ब्लॉग बनवण्यात आला. त्याच्यानंतर मी क्लासमध्ये होतो, म्हणजे ट्युशनमध्ये, तर तिथले जे सर होते, म्हणजेच आमचा राहुल दादा, त्याचा लग्न समारंभ. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा कार्यक्रम जो झाला कॉलनीमध्ये तो म्हणजे संविधान दिवस. त्याला पण भरघोस असा प्रतिसाद मिळाला तुमच्याकडून, एक चांगला असा रिस्पॉन्स आला. त्याच्यानंतर मोहब्बत की किताब हे एक नाटक झालं. मग महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी भोजनदानाने झालं. आणि मग आम्ही पप्पांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार सोलापूर 2024 मिळाला. आणि मग सोलापूरमधील अस्थि विहार प्रेरणाभूमी इथे आम्ही भेट दिली. तर असं काहीतरी एक अशी जी माळ म्हणजे ब्लॉगची होती, ती होती 2024ची आपल्या. तर असाच सपोर्ट ठेवा. आणि आता थोड्या वेळातच आपण नवीन वर्षाचं स्वागत करू. आणि 1 जानेवारी निमित्त जो पुणे येथील भीमा कोरेगाव इथं जो युद्धाचा म्हणजे युद्ध झालं 500 विरुद्ध 28,000, तिथं
शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी यंदा मी जाऊ शकलो नाही. म्हणजे मी दोनदा जाऊन आलो आहे, पण 2-3 वर्ष आता जाऊ शकलो नाही. तर पुढच्या वर्षी नक्की जाण्याचा प्रयत्न करीन. नंतर नाही जमलं आहे पण पुढच्या वर्षी नक्की जाण्याचा प्रयत्न करीन. यंदा 207वे वर्ष होते आणि पुढच्या वर्षी 208वे वर्ष असणार आहे. शौर्य दिन 1 जानेवारी. तर आता काही थोड्या वेळातच आपण नवीन वर्षाचे स्वागत करूया. तर थोड्या वेळातच नवीन वर्षाचे स्वागत करू. तोवर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असाच प्रतिसाद द्या, जेणेकरून लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि आता वाजलेत तरी 11 वाजलेत, 1 तास आहे अजून बरोबर बाकी नवीन वर्षाच्या स्वागताला. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी उघडा दादा.